मान सन्मान देतात ते त्या जातीत देत नाहीत हे मला कळत आलं. कारण एक नेहमीच्या डेली रूटीनमध्ये त्यांच्या भाषेत शिव्या, मारपीट ह्या अशा सवयी होत असायच्या. त्या व्यक्तीचं एक लिमिट असतं सहन करायचं की किती त्याच्याने सहन होऊ शकतं. माझ्यानी जितकं सहन करू शकली मी ते मी 10 वर्षात केलं आहे. पण एक बायको म्हणून किंवा एक सून म्हणून जो व्यवहार केला पाहिजे तो माझ्याबरोबर कधीच झाला नाही. किंवा त्यांच्यात असं आहे की तुमचं लग्न व्हॅलिडच नाही आहे. म्हणजे जर निकाह नाही होत तर तुमचं लग्न व्हॅलिड नसतं. ही गोष्ट एक्सेप्टेडच नाही आहे त्यांच्या धर्मात की तुम्ही कोणाला अल्लाशिवाय, जे आपण अजानमध्ये पण ऐकतो 5 वेळी जे अजान आपण ऐकतो त्यातही म्हणलं जातं की अल्लाशिवाय आणि रसूल मोहम्मद रसूल अल्लाह शिवाय दुसरं कोणीच माबूद नाही. म्हणजे त्याची काही अस्तित्वताच नाही आहे हे आपण ऐकलं जातं. आणि तेच माझ्या डोक्यात नेहमी भरलं जायचं. वडिलांकडे आलेली तेव्हा माझा एकच मुलगा होता. त्याला घेऊन मी माझ्या आईवडिलांकडे आलेली आणि 6 महिने मी वेगळी राहिलेली याच गोष्टींमुळे की मला परत जायचं नाही म्हणून. असा मुलगा काही बोलला देवाबद्दल किंवा देवाचं नाव घेतलं आजी आजोबांचं ऐकून वगैरे तर त्यालाही थोडंसं दबावलं जायचं. काय तेच मुलांनी बघण्यापेक्षा बरं आहे की मी माझ्या संस्कृतीत यावी परत आणि त्यांना एक सेफ असं वातावरण मिळावं घरातलं. म्हणून आम्ही एक हवन म्हणतात त्याला, पूजा म्हणतात. कारण माझ्या घरातल्यांचीही आस्था आहे आणि माझीही तशी आहे की इथे आल्यानंतर आम्ही एक पूजा हवन असं केलेलं. जसं आपण त्या गोष्टीवरही खूप लोकांनी प्रश्न उचलले. नाव मी ओम ठेवलं आहे, मुलीचं अर्णिका ठेवलं आहे, 3ऱ्या मुलाचं नाव कृषिव आणि 4थ्याचं रुद्र असं ठेवलं आहे. म्हणजे बायकांना तर ती असं समजते की हा एक प्रॉडक्ट आहे, ही एक वस्तू आहे. मुलं काढली की झालं त्यांचं काम संपलं. मंत्रालयात जाऊन आली आणि तिथूनही चांगला रिस्पॉन्स मिळाला. महिला आयोगकडे गेली, त्यांनाही पत्र दिलं, त्यांच्याकडनंही चांगला रिस्पॉन्स आला. मग त्यांच्या डिरेक्शननुसार आपले CP सर आणि DCP सर मीरा भाईंदरचे यांनी ह्यात स्वतः लक्ष घालून, महिला आयोगनी लक्ष घालून ती FIR माझी करून घेतली. कोठे सर आहेत पुण्यात, समीर कुलकर्णी सर आहेत, माझे दादा भाऊ समान आहेत हे माझ्या कुणाल दादा, ते आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते, त्यांचे हे सगळे आपले हिंदू समाजचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं खूप मदत झाली आणि त्यामुळे आज मी इथे उभी राहू शकली.